नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत लातूर अतिदक्षता या हॉस्पिटलमध्ये आणि हे हॉस्पिटल लातूर मधलं पहिलं अतिदक्षता हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलचे संचालक माझ्या सोबत आहेत डॉक्टर हमीद चौधरी सर. आणि डॉक्टर हमीद चौधरी सर हे एम्स राजस्थानचे माजी विभाग प्रमुख आहेत. दुसरी गोष्ट MIT मेडिकलला सध्या ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि हृदयरोग तज्ज्ञ आहेत. आणि आपण जो विषय आज घेतलेला आहे तो त्याच विषयाशी निगडीत आहे, म्हणजे हृदयरोगाशी निगडीत आहे, हृदयाशी निगडीत आहे. तर सर नमस्कार. नमस्कार. तुमचं या मुलाखतीमध्ये हार्दिक स्वागत. आणि आपण काल परवा एक कार्यक्रम घेतलेला आहे CPR. CPR हे शब्द बऱ्याच वेळेस कानावर पडत आहेत आपल्या. हे CPR म्हणजे नेमकं काय, आमच्या दर्शक मित्रांना आपण सांगावं. नमस्कार. सर्वप्रथम CPR संबंधी जनजागृतीसाठी आपण एवढं ऍक्टिव्हली सहभाग घेतो याचा मला मनापासून आनंद आहे. गेल्या 15 वर्षापासून CPRचं ट्रेनिंग मी आयोजन करतो लातूर व लातूर परिसरातील. आणि याचं एकमेव ध्येय आहे की जे मृत्यू आपण टाळू शकतो ते एक साध्या पद्धतीने म्हणजे CPRच्या पद्धतीने टाळता येत आहे. तर ह्याचं महत्व हे खूप आहे, कारण एखाद्याचा जीव वाचवणे हे फार मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा हे करायला पाहिजे. नक्कीच. आणि हे CPRची उपचार पद्धती कोणीही करू शकतं. त्याप्रमाणे हे काम आम्ही हातात घेतलेलं आहे. तुमचं सगळ्याचं सहकार्य लाभणं गरजेचं आहे. तर आता आमच्या दर्शक मित्रांना सांगा की CPR म्हणजे नेमकं त्याचं लॉंग फॉर्म म्हणा किंवा त्याचा काय अर्थ होतो. CPR C म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन, म्हणजे हृदय जेव्हा काम करायचं बंद करतो आणि अल्टिमेटली फुफ्फुस सुद्धा काही वेळानं काम करायचं बंद करतो. तर हे दोन्ही अवयव आपले खूप नाजूक अवयव आहेत. तर त्याला आपण बाहेरून सपोर्ट करू, लाईफ सपोर्ट म्हणतात त्याला, BLS बेसिक लाईफ सपोर्ट, म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन, त्याला CPR म्हणतात. तर CPR ट्रेनिंगची ही तुम्हाला संकल्पना कधी आणि कशी सुचली ते थोडस आम्हाला सांगा. तुम्हाला माहितच आहे की लातूरचं हे पहिला अतिदक्षता आहे. हो. 24वं वर्ष आम्ही वर्धापन दिन साजरे केलं. येस. आणि हे करत असताना क्रिटिकल पेशंट, सिरियस पेशंट इथं आम्ही खूप हँडल केले. बरोबर. लातूरमध्ये एकमेव असं हॉस्पिटल आहे ज्या वेळेस दुसरे क्रिटिकल केअर नव्हते आणि प्रत्येक सिरियस पेशंट हे आपल्याकडे येत होतं. बरोबर. मग गेल्या 24 वर्षात मी जे काही अनुभवलो की काही पेशंट कोमामध्ये यायचे, नाडी लागत नव्हती आणि बऱ्याच वेळेस ब्रॉड डेड असायचे, म्हणजे मृत स्थितीत दाखल व्हायची. बरोबर. मग ह्याच्यानंतर एक असं ऑब्झर्वेशन झालं की थोडंसं डिटेल जर विचारलं रुग्णाला, नातेवाईकाला, की ह्यांचा श्वास कधी बंद पडलाय किंवा हालचाल कधी बंद झाली. बरोबर. तर हे जर खूप वेळ झाला असेल श्वास बंद पडून तर CPRला महत्व नाही. अच्छा. तर आम्ही जेव्हा विचारलं चालू केलं किंवा हे श्वास कधी बंद पडलाय, हे जर 5-10 मिनिटाच्या आत झालं असेल, चांगल्या प्रकारचं जर CPR दिलं तर ते रिव्हर्स झालेत, हे अनुभवलं आहे मी. अच्छा. तर हे रुग्ण जे की अशा कंडिशन मध्ये येतात त्यांचा जीव अजून बी वाचवता येत आहे. असं जर आपण ओळखलो अशा कंडिशन पेशंटची आणि त्याला जर CPR दिलं आणि ह्याची जर व्याप्ती आम्ही जे करतो हॉस्पिटलमध्ये हे सर्वांनीच केली, म्हणजे पॅरामेडिकल डॉक्टर आम्ही तर करतोच, सर्वसामान्य सर्वांनीच CPR देऊ शकतो. जो कोणी व्यक्ती सोबत आहे, एखाद्याला समजा कोणाला हार्ट स्टॉप झालाय म्हणजे कार्डियक अरेस्ट झाला म्हणतो, जो कोणी सोबत व्यक्ती आहे तो डॉक्टर असो नसो, तोच व्यक्ती त्याला एक साध्या पद्धतीने जीव वाचवू शकतो. आणि एवढी साधी पद्धत आहे, अजून एवढी अंमलात येत नाही, म्हणून हे CPRचं प्रशिक्षणाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. आता ही CPR ट्रेनिंग मध्ये तुम्ही नेमकं काय शिकवता समोरच्या व्यक्तीला? आता जेव्हा CPR आम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवा. CPR एखाद्याला द्यायची गरज का भासते, तर त्याचं हृदय जे आहे, हृदय आपलं एका मिनिटाला 5 लिटर ब्लड पंप करतं. बरोबर. आणि आपल्या नाजूक अवयवांना पुरवठा होतो आणि हे हृदयाचं काम अविरत चालू होतो. जन्माच्या अगोदरपासून, आईच्या पोटात असल्यापासून ते पार आपलं जीवन संपेपर्यंत हृदय
वर्किंग करताय, Working काम करताय. करताय. तर हे हृदयाचं जे बीट्स आहे, धडकणं आहे, ते कंटिन्यू चालू राहत आहे आणि ह्याचं काम आहे पूर्ण अवयवाला रक्तपुरवठा करणं. जेव्हा बरोबर. हा सगळ्याची काळजी घेणारा स्वतःच रक्तपुरवठा मिळू शकत नाही, रेग्युलरिटी ह्याच्यात काही फाल्ट झालं तर अचानक हृदयाचं पंपिंग झिरो होतो बरोबर. आणि त्याच्यामुळं 4 मिनिटात मेंदूला डॅमेज चालू होतो बरोबर. आणि पुढील 8 ते 10 मिनिटात मेंदू कायमचा डेड होतो. त्याला आम्ही ब्रेन डेड म्हणतो. एकदा जर ब्रेन डेड झालं तर त्या माणसाचा जगून उपयोग नाही. म्हणून अशा कंडिशनमध्ये जेव्हा एखाद्याचं हृदय अचानक बंद पडतो, ज्याला मी कार्डियाक अरेस्ट म्हणतो, BLS म्हणजे बाहेर CPR द्यायची पद्धत आणि ACLS म्हणजे हॉस्पिटल द्यायची हॉस्पिटलमधला. पद्धत, हे ट्रेनिंगसाठी खूप प्रचंड मेहनत घेत आहे आणि बरोबर. तितकासा प्रतिसाद अजून नाही. एखाद्या जीव वाचवण्याचं एक उपचार पद्धती आहे, पण अजून एवढी पुढे नाही गेली. आता तुम्हाला माहिती आहे मोबाईल कधी आलं, हो 20-25 वर्ष झाले, ते कुठे गेले. खेडेपाड्यातले लोक सुद्धा मोबाईल एकदम इझी वापरतात. तसं हे पद्धती मोबाईल पेक्षा पुढे जायला पाहिजे. बरोबर आहे. हे आमची अपेक्षा आहे. तर CPRची पद्धतीमध्ये तुम्ही विचारलात की CPR कसं देतो आपण, हे थोडं प्रॅक्टिकल. थोडक्यात हृदय बंद पडणं म्हणजेच हृदयाचं पंपिंग झिरो झालं. बरोबर. तर आपल्याला काय करायचं, चेस्ट कॉम्प्रेशन करायचं. बरोबर. तर ते चेस्ट कॉम्प्रेशन करायचे, चेस्ट कॉम्प्रेशन करायच्या पद्धती आहेत, त्याला हाय क्वालिटी CPR म्हणतात. बरोबर. आता प्रत्येक जण म्हणतंय, कुणाला माहित असतंय छाती प्रेस करायचं आणि ते पेशंटचा जीव वाचवायचं, पण त्याची काही नियमावली आहे. बरोबर. तर नियमावली काय आहे, की त्याची स्पीड फिक्स पाहिजे. म्हणजे 100 ते 120 या स्पीडनंच चेस्ट कॉम्प्रेस व्हायला पाहिजे. अच्छा. आणि छाती 2 इंच खाली दाबायला पाहिजे, तरच मेंदूला जेवढा रक्त पुरवठा पाहिजे ते जेवढं जातो. आता ह्याच्यात काही चुकलं, आपण CPR देतो म्हणजे आपलं ध्येय आहे की मेंदूला मृत होऊ द्यायचा नाही. आम्हाला उद्देश तो आहे. हृदयाला फायदा होईल, हृदयाला थोडं सर्क्युलेशन मिळतो, पण मेन जे 4 मिनिटात आपलं ब्रेन डेड होणार आहे, हे टाइम लिमिट आहे. एक क्षण सुद्धा वेस्ट न जाता त्याचं CPR चालू करणं, चेस्ट कॉम्प्रेशन चालू करणं हे अगदी महत्वाचं आहे. कारण त्याचं हृदय काम करत नाही, हृदयाचं काम आपण टेक ओव्हर केलंय. हृदय जसं आपलं कृत्रिम पद्धतीनं, आणि हे चान्स काय मिळाला तर आपली चेस्ट एक इलास्टिक स्ट्रक्चर आहे. इलास्टिक म्हणजे लवचिकता आहे त्याच्यात. आपण दाबलं तर खाली दबते, हात वर काढलं तर वर परत येते. तर हे गुणधर्म जे चेस्ट आहे आपलं, त्याच्यामुळे CPR सक्सेस निसर्गानेच हे जर कवटीत आपलं हृदय असतं तर CPR देता आला नसतं, हार्ड असतं. त्याला दिलं दबतंय, हात वर काढलं, हे करतं. ह्याच्यामुळं काय होतंय की हृदयातून काही अंश रक्त मेंदूला जातं. अच्छा. आणि आपण कृत्रिम म्हणजे तेवढं शक्य नाही 5 लिटर, पण काही अंशी. आता हे कोणतंही पेशंट कार्डियाक अरेस्टचं जमिनीवर पडलेलं असतं, म्हणजे ग्रॅव्हिटीचा प्रश्न आहे. अँटी ग्रॅव्हिटी म्हणजे वर जायचं नाही, जमिनीवर फक्त जमिनीवर फक्त तुम्हाला पुढे ढकलायचं. रक्त तिथं आलेलं आहे हृदयात, असं तुम्ही दाबलात रक्त हृदयातून बाहेर मेंदूकडे जातो आणि वर उचललं की सगळ्या शरीरातून रक्त हृदयाकडे येतो. आणि त्याच वेळेस अजून एक महत्वाची प्रक्रिया होते. आता हे दाबलं की आता छातीत हवा आहे, बरोबर. आपण श्वास घेतला छातीत हवा असते, आपण छाती दाबली, श्वास गेला बाहेर गेला आणि रक्त पण त्याच्याबरोबर तिकडे हृदयाचं बाहेर गेला. 2 चांगलं काम झाले. कोणते? श्वास बाहेर गेला आणि हृदयातून रक्त मेंदूकडे गेले. आता मी हात उचललो, काय झालं, श्वास मध्ये आलं आणि सगळीकडून रक्त हृदयात येऊ लागलं. बरोबर. तर असं केलं, हृदय भरलाय, दाबलं, हृदय एम्प्टी होऊ लागलंय, रिकाम होऊ लागलंय. म्हणजे ते प्रोसेस सुरू झाली. प्रोसेस म्हणजे हृदय ते जे काम थांबवलंय, फक्त आपण त्याला मदत करतो आणि ही साधी पद्धत आहे. बरोबर. आणि हे करताना कसल्याही प्रकारचं तज्ञ लागत नाही. अच्छा. कसल्याही प्रकारचं औषध लागत नाही, कसल्याही प्रकारची तपासणीची गरज नाही. तर कार्डियाक अरेस्ट हे ओळखणं फार सोपं आहे. बरोबर. तर ते ओळखून आपण CPR द्यायचं असतं. आता आपण हे CPR दिला, आता कृत्रिम श्वासोच्छ्वास जे म्हणतो आपण, ते कसा द्यायचा? तर त्याचं CPR आपण चेस्ट कॉम्प्रेशन केलं तर ते 30 द्यायचे, 30 असे 1 2 3 4 असे 30 मोजायचे जोरात. तर आपण स्पीड 100 ते 120 म्हणले ना, तर ते मोजदार माणूस नसणार आहे. ते आपण मोजणं महत्वाचं नाही, आपण मनात मोजायचे किंवा जोरात मोजा. 1 and 2 and 3 and 4 असे स्पीडनं मोजलं तर 100 होत आहे, 120 होत आहे. तर त्या स्पीडनं आपल्याला मोजून, कारण त्या स्पीडनं जास्तीत जास्त होत आहे. नंतर 30
कॉम्प्रेशन केले असे हे पद्धत आहे. ह्याच्यानं दाबायचं सेंटर ऑफ द चेस्ट हे लोकेशन हे असं लॉक करायचं आणि ह्याच्यानं दाबायचं. हे बेंड होऊ नये. 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 7 असे 30 द्यायचे आणि थोडस चीन लिफ्ट करून असं असं 2 श्वास घेऊन लगेच टाइम न घालवता 1 and 2 and 3 and 4 and 5 हे असे 30 द्यायचे. परत 2 श्वास द्यायचे. असं 5 वेळेस करायचं. अच्छा, 5 वेळेस. 30 कॉम्प्रेशन 2 डिस्प्रेशन, 30 कॉम्प्रेशन 2 डिस्प्रेशन. बरोबर. आता श्वास देताना लक्षात ठेवा ह्याचं हनुवटी असं वर घ्यायची. कारण बेशुद्ध असताना जीभ रस्त्यात राहते श्वास नलिकेच्या. आपण फुकलं तरी ते श्वास पुढे जाणार नाही. जाणार. म्हणून ते असं करूनच घ्यायचं. हे फार महत्वाचं आहे. छोटं काम आहे पण जीव वाचवणार आहे. त्याच्यामुळे ते चेन लिफ्ट म्हणतो आम्ही त्याला. चेन लिफ्ट करून श्वास घ्यायचा. दर्शक मित्रांनो, सरांनी जे आता आपल्याला माहिती सांगितलेली आहे, चेस्टला 30 वेळेस दाबायचं, 2 वेळेस कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यायचा आपल्याला. आणि हे देताना त्याचं आपण असं हनुवटी असं उचलून मग इथं मुखाद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यायचा आहे आपल्याला. तर हे छोट्या पासून मोठ्यापर्यंत कोणत्याही व्यक्तीला करता येते, स्त्रीला करता येईल, पुरुषाला पण करता येईल. बिलकुल. तर त्याच्यामध्ये जीव वाचवण्यासाठी CPR किती महत्वाचा आहे हे डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलंय. त्याच्यामध्ये आणखी एक पुढची स्टेप आहे सर, त्याला DC शॉक ट्रीटमेंट म्हणतो आपण. तर ती काय असते थोडंसं आमच्या दर्शक मित्रांना सांगा. DC शॉक म्हणजे आपण करंट वापरतो उपचारासाठी. आता हृदयामध्ये करंट असतो, मिलीव्होल्ट मध्ये असतो. आपलं शरीर सगळं करंटवर काम करतं आणि ते मिलीव्होल्टचं असतं. तर हे कार्डियाक अरेस्ट हे इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे. अच्छा. म्हणजे हृदय स्पीड खूप जास्त झाली असेल, त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्शन जास्त आहे, आकुंचन प्रसरण हे शिस्तीत होत नाही, त्याचं रिदम डिस्टर्ब होत आहे. अच्छा. तर त्याला करंट देऊन म्हणजे DC शॉक दिलं की हे जे गडबड करणारं करंट आहे ते लेवलला येत आहे. तर DC शॉक म्हणजे दिल्यानंतर आपले सुरळीतपणा येतो, शिस्त लागते त्याला. तर आता हे CPR द्यायची जी पद्धत आहे समजा, तर त्याला किती वेळ म्हणजे द्यायचं आणि ते कधी थांबायचं? तर हा चांगला प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटला. सगळ्यात महत्वाचं CPR देण्याची पद्धत जर योग्य असली तर माणूस थकत नाही. बरोबर. एकटा माणूस देऊ शकतो, कारण आपल्याला फक्त वजन ह्याच्यावर टाकायचं. बरोबर. मसल वापरायचे नाही जास्त. असं करून माणूस थकणार. बरोबर. चुकीची पद्धत आहे. तर फक्त फलक्रम जे आहे बॉडीचं फक्त वेट आपण इथं ट्रान्समिट करतो, तर ते थकत नाही. आणि फक्त ह्याच्या दिल्याने ह्याच्या फासळ्या तुटत नाही. तर चुकीची पद्धतीने शरीराचं पूर्ण वजन टाकलं तर फासळी नाही, फक्त ह्याच्यानं दाबायचं आपल्याला. आणि ते लोकेशन बरोबर असलं ना फाशी तुटत नाही. फक्त वजन त्याच्यावर जेवढं पाहिजे, पूर्ण वजन नाही, जेवढं छाती करण्यापुरतं बस तेवढं. तर ते पद्धत जर चुकली तर हे फाशी तुटते, माणूस थकतो. तर थकत कधी नाही, तर ते खरे टेक्निकनं केलं. फाशी कधी तुटत नाही, तुम्ही खरे टेक्निक. त्याच्यामुळे ते प्रशिक्षण हे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच पाहिजे. त्याच्यामुळेच आमचं ध्येय आहे की वैज्ञानिक हे सगळ्यालाच माहित असतंय, पण वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचा आहे. सर, हे CPRच्या ट्रेनिंग बऱ्याच वेळेस अरेंज करतात. आपल्याला जर CPRची ट्रेनिंग अरेंज करायची असेल तर आपण सरांशी संपर्क साधू शकता. CPR एखाद्याला दिल्याने एखाद्याचा जीव वाचतो आणि एखाद्याचा जीव वाचावा ह्या अनुषंगानेच आपण हा आज पॉडकास्ट रिलीज करत आहोत. आणि हा पॉडकास्ट करण्याचा उद्देशच तो आहे की एखाद्याचा जीव वाचला पाहिजे. एखाद्या रस्त्याने चालत चालत बेशुद्ध होतो आणि त्या व्यक्तीला तुम्ही सहज CPR देऊन त्या माणसाचा जीव वाचवू शकता. आणि तो हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर पुढचा उपचार पद्धती तर सर करणारच आहे. तर अशा पद्धतीने थोडा वेळ असला तर एक सारांश मध्ये सांगतो. 95% लोक हे कार्डियाक अरेस्ट असं रोजच्या दैनंदिन जीवनात येतो, म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर. आणि 50% हार्ट अटॅकचे पेशंट हे हॉस्पिटलला पोहोचत नाहीत. तर अशा लोकांना जे आता हार्ट अटॅक आपल्या देशाचं नंबर 1 किलर झालेलं आहे, माणसाचं नंबर 1 किलर. तर एवढं गांभीर्य असताना थोडस अजून पब्लिकमध्ये अवेअरनेस ह्याचं वाढायला पाहिजे. आणि हे जर सगळ्यांनी चालू केलं तर आपल्या जिल्ह्यातलं डेथ रेट, मृत्यू प्रमाण नक्कीच कमी होईल. आणि हे आपल्याला करायचं आहे. चालेल. तर दर्शक मित्रांनो, सरांनी आपल्याला इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे. आपल्याला सविस्तर जर हे मार्गदर्शन हवं असेल तर आपण सरांशी संपर्क साधू शकता. सर, आपण समृद्ध व्यापारला मुलाखत दिली आणि एवढा महत्वाचा मुद्दा तुम्ही आमच्या दर्शक मित्रांना सांगितलेला आहे, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.